नमस्कार मैत्रिणींनो, ओनली स्टिचिंग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण इथे देवघराचं तोरण बघणार आहोत. आपण हे तोरण आहे ना खणाच्या फॅब्रिकमध्ये आणि पैठणी लेसमध्ये फिनिश केलेलं आहे. व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा. स्टेप बाय स्टेप सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मी इथे. हा तोरण रुंदीला 19 इंचाचा आहे आणि लांबीला हा 4 इंचाचा आहे. कारण देवघर म्हटल्यावरती थोडं छोटंच साईजमध्ये हा बनतो, रेडी होतो. आणि नॉर्मल जी आपली साईज असते ती 38 इंचाची असते डोअरची. आणि हा आपण 19 इंचाचा रेडी केलेला आहे. बघा किती फिनिशिंगमध्ये हा रेडी झालेला आहे. याचं बॅक साईड वगैरे पण बघा किती फिनिशिंगमध्ये झालेलं आहे. तर आपण व्हिडिओला वेळ न करता व्हिडिओ स्टार्ट करूयात. आता इथे आपण 19.5 इंचाचा आपण लेस पैठणी लेस कटिंग करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर एक कॅनव्हास घेतलेला आहे, पेपर कॅनव्हास. त्याची लांबी इथे घेतली, मी हा कटिंग केलेला आहे ते तुम्हाला दाखवत आहे. त्याची लांबी इथे आहे 3.5 इंच. 3.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची पहिला फोल्डमध्ये. त्याच्यानंतर आपण वरून 1.5 इंचावरती घेतलेला आहे आणि त्याची लांबी घेतलेली आहे 2 इंच. साईडने 2 इंचावरती मिडल काढून घेतलेला आहे त्याचा. आणि मग त्याला सेप देऊन कट करून घेतलेला आहे. अशा पद्धतीने हा आपण पेपर कॅनव्हास कट करून घेतलेले आहे. असे मी 5 केलेले आहेत, कारण आपल्या ह्या 19 इंचाच्या तोरणाला 5 खणाचे आपण हे डिझाईन कट करून घेतलेले आहेत. याच्यासाठी आपण कॅनव्हास, पेपर, मेन फॅब्रिक आणि अस्तर असे 3 आपण 5-5 कट करून घेतलेले आहेत. अस्तरसाठी पण मी हिरवा कलरच यूज केलेला आहे इथे. आणि त्याच्यानंतर आपल्याला लेसच्या पट्टीला फिनिशिंग करण्यासाठी पण मी इथे अस्तरचा वापर केलेला आहे. त्याची पण लांबी 19.5 इंचाचीच आहे. इथे काय करायचं, मेन फॅब्रिकवरती आपण कॅनव्हास पेपर ठेवून त्याला प्रेस करून घ्यायचे सर्व. प्रेस करून घेतल्यानंतर आपण त्याला काय करायचं आहे, सर्वप्रथम खाली मेन अस्तर ठेवायचा. त्याच्यावरती आपण प्रेस केलेला कॅनव्हास पेपर ठेवायचा आणि नंतर त्याला तिन्ही साईडने स्टिच करून घ्यायचं. जसं व्हिडिओ दाखवलं त्या पद्धतीने सेपमध्ये स्टिच करून घ्या. मैत्रिणींनो, तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझ्या चॅनलच्या साईडला जो बेल आयकनचा बटन आहे त्याला क्लिक करायला विसरू नका. त्यामुळे काय होतं माहिती आहे का, जर तुम्ही क्लिक केलात ना तर तुम्हाला माझ्या अगोदरचे सर्व काही व्हिडिओ आहेत ना ते मिळून जातील. मी कशा पद्धतीने ऑर्गनायझर शिवलेले आहेत ते सगळं तुम्हाला मिळून जाईल. इथे आपण सगळे सेपमध्ये स्टिच करून घ्यायचे आहेत. इथे मी तुम्हाला ना एकदम हळूवारपणे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकदम जवळून व्हिडिओ दाखवलेले आहे तुम्हाला समजण्यासाठी. आता आपण इथे काय करायचं, आपलं हे तिन्ही साईडने स्टिच करून झाल्यानंतर त्याला छोटे छोटे नॉचेस देऊन घ्यायचे. कारण का आपण जेव्हा ते पलटी करतो ना तेव्हा त्याचा शेप चांगला येतो. आता इथे मी पलटी करून घेत आहे. सर्व पॅच आपण रेडी केलेले ते पलटी करून घ्यायचे. त्याचे टोकं वगैरे व्यवस्थित काढून घ्यायची. मैत्रिणींनो, हे माझे ऑर्डरचे आहेत देवघराचे तोरण. जर तुम्हालाही माझ्याकडून असे ऑर्डर, बल्क ऑर्डर किंवा तुम्हाला सिंगल असे पीस पाहिजे असतील ना तर तुम्ही मला दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा. तुम्हाला मिळून जातील. एकदम रिजनेबल रेटमध्ये आपण त्यांना आपण देवघराचं तोरण रेडी करून दिलेलं आहे. याची प्राईस तुम्हाला लवकरच कळेल. हे देवघराचे तोरण बनवायला एकदम सोपं आहे. फक्त एवढंच आहे की हे छोटे असतात ना त्याच्यामुळे थोडंसं स्टिच करायला कठीण जातं. कारण का जेवढी छोटी वस्तू असते ना, जेवढं आपण छोट्या ऑर्गनायझर स्टिच करतो ना त्याला वेळ फार जास्त लागतो. आणि मोठ्या साईजमध्ये जे आपण ऑर्गनायझर स्टिच करतो किंवा ते तोरण स्टिच करतो त्याला वेळ फार कमी लागतो. कारण छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये कसं सेप व्यवस्थित बसला जात नाही ना, त्यामुळे आपल्याला एकदम जर आपल्याला सेल करायचं असेल ना तर ते केअरफुली आपल्याला स्टिच करावं लागतं. कारण काही घेणारा समोरचा आहे त्याला पण फिनिशिंग वगैरे चांगली हवी असते ना, त्याच्यामुळे आपण एकदम व्यवस्थित रित्या इथे स्टिच केलेलं आहे. तुम्हाला माझं तोरण बघून समजलंच असेल की माझी फिनिशिंग वगैरे कशा पद्धतीने आलेलं आहे. आता इथे आपण समोसा लेस अटॅच करून घेतलेला आहे. तुमच्याकडे जी कोणती लेस असेल तुम्ही अटॅच केलं तरी चालेल किंवा विदाऊट लेस पण तुम्ही असा हा तोरण शिवू शकता. आपला हा खणाचा पारंपरिक तोरण रेडी झालेला आहे इथे. आता इथे काय करायचं, आपण लेस, पैठणी लेस सरळ ठेवायची. त्याच्यावरती आपण अस्तर ठेवायचा आणि नंतर त्याला आपण साईडने स्टिच करून परत शिलाई वरच्या साईडने घ्यायची. आणि वरती आपण गोल्डन कलरची नॉट कटिंग केलेली आहे ती नॉट ठेवायची. कारण काय ती आपल्याला हँगिंगसाठी उपयोगाला येणार आहे. तिथे मी गोल्डन कलरची नॉट ठेवली आतल्या साईडून आणि वरून अशी आपण शिलाई मारून घेतो. ही वरची साईड आहे.
त्याच्यानंतर मिडलला सेंटर काढून घ्यायचं आणि मग तिथे पण नॉट गोल्डन कलरचे ठेवून स्टिच करून घ्यायचं. हँगिंगसाठी आपण 3 नॉट लावलेले आहेत, एक मिडलचा आणि 2 साईडचे. इथे नॉट लावून झालेले आहे आणि जसं व्हिडिओत दाखवलं तशा पद्धतीने त्याला स्टिच करायचं आहे. मैत्रिणींनो, माझा हा अस्तरचा कपडा थोडा जास्त झाला, त्याच्यामुळे मी तो कटिंग करून घेतल्यानंतर पलटी मारून झाल्यानंतर हे त्याचं पलटी करून घ्यायचं आणि त्याची टोकं बाहेर काढायची आणि त्याला वरून दाबटीप देऊन घ्यायची. म्हणजे आपली लेस जी आहे ना ती एकदम फिनिशिंगला बसते आणि छान दिसते. अगोदर इथे मी काय केलं आहे, दाबटीप मारून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर माझा जो खालती अस्तरचा एक्स्ट्राचा फॅब्रिक होता ना तो मी इथे कट करून टाकलेला आहे, कारण तो जरा जास्त झाला माझ्याकडून. तुम्ही 2.5 इंचावरती ती पट्टी कट केली ना तरी इनफ आहे तुमच्यासाठी. मी ही जास्त कट केलेली होती, 3-3.5 इंचाची पट्टी कट केलेली होती. इथे आपली दाबटीप देऊन झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, जे आपला एक्स्ट्राचा जो फॅब्रिक आहे ना अस्तरचा, तो आपल्याला आतमधल्या साईडला फोल्ड करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण जे पॅचेस तयार केलेले आहेत ना ते पहिला सर्वप्रथम एक मध्ये मिडलला ठेवायचा आणि 2 राईट साईडला आणि 2 लेफ्ट साईडला असे 4 पॅचेस आपण लावून घ्यायचे. सर्वप्रथम पहिला आपण सेंटरलाच ठेवायचं, त्याच्यानंतर 2-2 साईडला आपण ॲडजस्ट करून घ्यायचं. म्हणजे अर्धा इंचावर येतं आहे तुमचं, पाऊण इंचावर येतं ते मार्किंग करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ते सेट करून घ्यायचं आणि मग त्याला टाचणीच्या साहाय्याने आपल्याला सिक्युअर करून घ्यायचं आहे. म्हणजे आपण जेव्हा स्टिचिंग करतो ना तेव्हा आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही, व्यवस्थित स्टिचिंग केलं जातं. इथे मी पूर्ण पानं रेडी करून घेतलेली आहेत आणि पिनअप पण करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे आता आपण स्टिचिंग करून घेऊयात. इथे मी एक टाचणी काढून स्टिचिंग करून घेत आहे. मैत्रिणीने तुम्हाला समजावं म्हणून मी व्हिडिओ एकदम जवळून दाखवलेली आहे. तुम्ही याला वरच्या साईडला लेस पण लावू शकता, मी नाही लावले कारण का आपलं तोरण हा छोटा आहे, त्याच्यामुळे त्याला एकदम ऑकवर्ड नको दिसायला ना, एकदम असं भरीव दिसायला नको ना, म्हणून मी वरच्या साईडला लेस लावलेली नाही. जर तुम्हाला लावायची असेल तर तुम्ही लावू शकता. इथे मी पूर्ण स्टिचिंग करून घेतलेलं आहे आपलं तोरण. या पद्धतीने आपलं तोरण रेडी झालेलं आहे. तुम्ही ह्याला असं पण ठेवू शकता किंवा तुम्ही याला गोंडे लावू शकता किंवा असं म्हणजे खालच्या साईडने मनी वगैरे लावू शकता गोल्डन कलरचे. पण मी ते बेल लावलेले आहेत, माझ्याकडे बेल होते ते मी बेल ह्याला यूज केलेलं आहे. म्हणजे घंटीसारखं असं दिसावं म्हणून एकदम सुंदर दिसतं, लुक पण एकदम छान येतं. एक तुम्हाला मी स्टिच करून दाखवते कशा पद्धतीने मी इथे बेल लावलेली आहे, ते अटॅच केलेली आहे ते. बघा किती फिनिशिंगमध्ये तोरण आलेलं आहे, आपल्याला इतकं सुंदर दिसतं आहे ना. इथे आपण बेल अटॅच करून घेतलेली आहे आणि हा अशा पद्धतीने आपला तोरण देवघराचा रेडी झालेला आहे. बघा मैत्रिणींनो किती सुंदर दिसतं आहे. अशामध्ये कलर पण अवेलेबल्स आहेत. जर माझ्याकडून हा तोरण परचेस करायचं असेल तर तुम्ही माझ्या व्हॉट्सॲप नंबरवरती मेसेज करून सांगा. धन्यवाद.